ओम नमो आदेश. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता रात्रीचे 11:15 वाजत आलेले आणि आमच्या मित्रांचा अचानक प्लॅन झाला मडीला जायचं म्हणून, कारण उद्या गुढीपाडवा पण आहे आणि आपल्या हिंदूंचं नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर सुरुवात करायची तर कुठून, बाबांच्या दरबारापासून करायची. अचानक आमचा प्लॅन झाला, बाबांचं बोलवणं आलंय तर जायलाच लागतं. चला मग आता सर्वांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि आम्ही निघालो बाबांच्या भेटीला. 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो ना. चहा पिण्यासाठी तळेगाव दिघामध्ये थांबलोय. आता तुम्ही बघू शकता 12 वाजून गेलेले. सर्वांना एकदा हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता चहा पिऊ आणि निघू आपल्या रस्त्याने. सर्वांचा चहा वगैरे पिऊन झाला आणि आम्ही निघालो आपापल्या रस्त्याने. आमचा 4 ते 5 तासांचा हा प्रवास करून आम्ही बाबांच्या नगरीत पोहोचलो होतो. 8 ते 9 किलोमीटर ही गाड्यांची लाईन होती, पण तुम्ही बघू शकता टू व्हीलरवर येण्याचा हा फायदा असतो. हे सर्व करून आम्ही बाबांच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो आणि आम्ही निघालो मडीच्या दिशेने. मडीमध्ये पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो. तुम्ही बघू शकता बाबांची नगरी खूप सुंदर अशी सजलेली होती. आमच्या नवीन वर्षाची सकाळ तर खूप मस्त झाली. नारळ वगैरे फोडून घेतलं. बाबाच्या दर्शनासाठी गर्दी पण खूप होती. मडीमध्ये आल्यानंतर हा कॉइन का चिपकवता, तुम्हाला जर माहित असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सर्व करून आम्ही घराच्या दिशेने निघालो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक, फॉलो, कमेंट, शेअर करा आणि तुम्ही जर खरंच नाद बघता असाल तर कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला विसरू नका. धन्यवाद.